आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीत आपली उडी घेतली आणि त्यामुळे आता मोठे राजकीय समीकरण जे आहे ते बदललेले आहे. याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू स्वतः आहेत. भाऊ, तुम्ही अमरावतीची जागा लढवताय, काय नेमकं कारण आहे? राग नेमका कोणावर आहे? राग राणावरच आहे आणि त्याच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी जे काही ज्या पद्धतीनं समोर येत आहे निवडणुकीच्या त्यांच्यावर पण आहे. काही निवडक नेते जाणीवपूर्वक युतीमध्ये सामील असताना टॉर्चर करण्याचं काम, आरोप करण्याचं काम करत राहतं. मला वाटतं लगाम न घालता उलट त्यांना प्रोत्साहन करणं हा काही भारतीय जनता पार्टीतल्या काही नेते करत राहतात. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा अशी आहे का एकंदरीत जे काही आतापर्यंत राणाची जी काही भूमिका होती, कारण नसताना जे काही चुकीचे आरोप केले. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्याच्या विरोधात कार्यकर्त्यांची मानसिकता राणाचा प्रचार करण्याची नाही आहे आणि सगळ्यांचं म्हणा का आपण आपला उमेदवार टाकला पाहिजे. उमेदवारला आमच्याकडे जो आज भेटलेला उमेदवार आहे अतिशय मजबूत आहे आणि त्या उमेदवारीची जेव्हा आम्ही अर्ज भरू तर आम्हाला अंदाज आहे का आम्ही 1 ते 1.5 लाखानं ही निवडणूक आम्ही जिंकू. दोन्ही काँग्रेस असू दे का भाजप असू दे, यांच्या विरोधात एक मधातला अतिशय चांगला उमेदवार आम्ही देण्याच्या तयारीत आहोत. ही जे तुम्ही सध्या महायुतीमध्ये आहात, महायुतीमध्ये तुमची कशी लढत असणार आहे आणि पुढची भूमिका काय असणार आहे? खरं तर असंच जर चालू ठेवलं, युतीत घेऊन पुन्हा बदनाम करण्याचं, विनाकारण काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न जर खास करून भाजपाकडून जर चालू ठेवला आणि अशाच पद्धतीनं त्यांची भूमिका राहिली तर वेळ आली तर युतीतून बाहेर पण पडू. नक्की, जर वेळ आली तर युतीतून बाहेर पडू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, समी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती.